वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। पाषष्ठी हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं। वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। काल आपण भगवंताचे एक एक गुण म्हणूया किंवा वैशिष्ट्य ही पाहतो आहोत कालपासून परवापासून। आणि शिवाचं संकटमोचन असा काल हे पाहिलेला होता, भाग पाहिलेला होता। भगवंताची ज्याच्यावर कृपा होते त्याला सगळ्या काही गोष्टी प्राप्त होतात। वृकासुराची कथा आपण काल पाहिलेली आहे। आता आज सगळ्यांना माहिती असलेलीच पण भृगूंची कथा आहे, तो भाग आज थोडासा घेऊया। आणि मग 3 देवांची परीक्षा जी भृगूंनी घेतली ती, आणि एका उद्या थोडासा उरलेला भाग आहे तो मेलेल्या ब्राह्मण बालकांना भगवंतांनी परत आणणं, कारण तो मोठा आहे, मग एका दिवसात होणार नाही। आता भृगुऋषी सगळ्यांच्या परिचयाचे आहेत। श्रीवत्सलांछन जे त्यांच्या भगवंतांनी आपल्या छातीवर त्यांचं चिन्ह हे स्वीकारलेलं आहे, ती कथा आपण मधून मधून ज्ञानेश्वरीत आणि सगळीकडे पाहिलेली आहे। तर शुक महाराज सांगतात, एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी सगळे ऋषी एकत्र आलेले होते। आता जसा कुंभमेळा चाललेला आहे त्याचीच मला जरा आठवण यायला लागली। आणि ब्रह्मदेव, शंकर, विष्णू यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असे तर्कवितर्क किंवा वाद संवाद चालू होते। आणि ते समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाचा पुत्रच आहे भृगू, तर त्यांना पाठवलेलं आहे। आणि तो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेत गेला। आता बघा, आपल्या पित्याकडेच गेलेले आहेत ते, पण कशी गंमत होते। ब्रह्मदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्यांनी त्यांना नमस्कार केला नाही किंवा त्यांची स्तुती केली नाही, तेव्हा आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्यांचा राग आला। आपल्या सुद्धा मुलांनी जर आपलं काही ऐकलं नाही किंवा आपल्याला मान दिला नाही की लगेच वडिलांना राग येतो, तसा क्रोध आलेला आहे त्यांना। आणि आपला आलेला क्रोध पण त्यांनी आतल्यात शांत केला, जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्यानं शांत होतो। आता तिथून भृगू कैलासावर गेलेले आहेत, पण राग आलेला आहे, शांत केलाय पण राग आलेला आहे। आता ते नंतर कैलासावर गेले। शंकरांनी आपला भाऊच आहे तर तो आलेला पाहून ते आनंदानं उठून उभे राहिले, त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे झाले। पण भृगू त्याला म्हणतो की तू मर्यादा सोडून वागणार आहेस, असं म्हणून त्याच्या आलिंगनाचा त्यांनी स्वीकार केला नाही। आणि ते ऐकल्यामुळं शंकरांना अतिशय क्रोध आला। क्रोधानं डोळे लाल झाले आणि आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला निघाले।
पण त्याच वेळी देवी सतीनं म्हणजे पार्वतीनं, सती ही पूर्वीच्या ह्याच्यातली जन्मातली, तर त्यांच्या चरणावर लोटांगण घालून गोड बोलून भृगूंचं सांत्वन केलेलं आहे. आणि मग भृगू नंतर विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले. आता ही गोष्ट लहान मुलांना सुद्धा सांगण्यासारखी आहे बरं का. आणि भगवान विष्णू लक्ष्मीदेवीच्या अगदी मांडीवर आपलं डोकं टेकवून पौडलेले होते. नेहमी बघा ती लक्ष्मी त्यांचे चरण चुरताना दिसत असते. तिथं जाऊन त्यांनी त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. बघा, एवढी देवी लक्ष्मी त्यांची सेवा करते आहे, तरीसुद्धा ह्यांनी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या वक्षस्थळावर छातीवर लाथ मारलेली. आता भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरनं पटकन खाली उतरले. त्यांच्या लक्षात आलं की एवढे ऋषी आलेले आहेत आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला. आणि ते नंतर म्हणतात, ब्रह्मन आपलं स्वागत असो, या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या. महर्षी, आपण आल्याचं मला माहीत नव्हतं हो, म्हणून मी आपलं स्वागत करू शकलो नाही. माझ्या या अपराधाची मला क्षमा करावी. फरक बघा तिघांमधला. हे महामुने, आपले चरण अत्यंत कोमल आहेत, असं म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपायला लागले. म्हणजे गुरूंची सेवा करतात तसं ते स्वतः सेवा करतात, त्यांची गुरूंची सेवा करायला लागली. आणि म्हणतात की महर्षे, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या या चरण तीर्थानं वैकुंठ लोक, मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावं. तेव्हा मुनिवर्यांना परत तो म्हणतो की आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो. आपल्या चरणांच्या स्पर्शानं पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करेल. तेव्हा शुक म्हणतात की अत्यंत भावपूर्ण वाणीनं जेव्हा भगवान असं म्हणाले, तेव्हा भृगू अतिशय आनंदित झाले आणि तृप्तही झाले. भक्तीच्या उद्रेकानं त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तळाळले आणि स्तब्ध झालेले आहेत. ते म्हणतात, म्हणजे शुकमुनी सांगतात की परीक्षिता, तेथून परत फिरून भृगू ब्रह्मवेत्या सगळ्या मुनींकडे आले आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला तो त्यांना सांगितला, विस्तृतपणे सांगितला. ते ऐकून सगळ्या मुनींनाही अतिशय आनंद झाला, आश्चर्य वाटलं आणि त्यांची शंका पण दूर झाली. तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले, कारण तेच शांती आणि अभयाचं उगमस्थान आहे. त्यांच्यापासूनच साक्षात धर्म, ज्ञान, वैराग्य, 8 प्रकारची ऐश्वर्य आणि चित्त शुद्ध करणारं असं यश प्राप्त होतं, असा त्यांनी निश्चय केला. आता सत्वगुण ही त्यांची प्रिय वृत्ती आहे, मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत. निष्काम, शांत, विवेकसंपन्न लोकच त्यांचं भजन करतात. भगवंताच्या गुणमय मायेनं राक्षस, असुर, देवता असे त्यांचे 3 प्रकार त्यांनी निर्माण केले आहेत. त्यापैकी सत्वमय देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचं साधन आहे. आता शुक म्हणतात की सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी युक्ती योजलेली होती आणि पुरुषोत्तमांच्या चरणकमळाची सेवा करून त्यांनी त्यांचं परमपद प्राप्त करून घेतलं. तेव्हा सूत म्हणतात की पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्ती कथा जन्ममृत्यूरूप संसाराचं भय नाहीसे करणारी आहे. श्री शुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे. शुकदेवांच्या मुखारविंदातून, मुखकमळातून हे पाझरते अमृत. आणि जन्ममरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचं निरंतर पान करत असतो. कानांच्या द्रोणांनी पान करणं, बघा, कानांनी ऐकण्याचं काम असतं. रसनेनं आपण प्राशन करतो, पण इथे कानांच्या द्रोणांनी त्याचं प्राशन केलं, निरंतर पान करणं, त्याला सारा थकवा नाहीसा होत असतो. आणि म्हणून इथे विष्णूंचं महत्त्व किंवा भगवंताचं महत्त्व हे एवढ्या प्रसंगात सांगितलेलं आहे.
गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुढची जी ब्राह्मण स्त्रीनं पुत्राला जन्म दिला आणि त्याला जमिनीवर ठेवताच तो मरण पावला, तर ती जी कथा आहे, थोडासा भाग आहे या कथेतलाच, म्हणजे या अध्यायातला, तर तो उद्या पाहूया. काल आपण 13वी ओवी पाहिलेली होती. तुमच्याकडे पुस्तक असतील तर म्हणा सगळेजण. नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. जे नाही त्याचं चित्रकार काढून भिंतीवर दाखवतो, पण ते चित्र म्हणजे जणू काही भिंतच असते. तसंच ज्ञान किंवा संवित्ती हे जगाच्या रूपानं प्रकाशत असतं. म्हणजे भिंतीवरील चित्र हे भिंतीपासून अलग नसतंच, भिंतीचा एक ते भागच होऊन जातं. भिंत खराब झाली तर तेही खराब होतं, म्हणजे धुतली पडली तर चित्रही खराब होतं, आणि पडली तर नाहीसं होतं. पण तसं हे विशाल चित्र, परमात्म्याच्या भिंतीवर काढलेलं जगताचं विशाल चित्र, हे आत्म्याच्या प्रकाशानंच दिसू लागतं किंवा दिसू शकतं. अशी 12वी ओवी पाहिलेली होती. आता 13वी ओवी पाहूयात. 13वी पाहिली होती, 14वी पाहूयात. बांधवांची आमोडी म्हणा, बांधवांची आमोडी, बांधान होऊनी गुळाची गोडी. किती सुंदर उदाहरणं, रोज नवीन उदाहरण आपल्याला ऐकायला मिळते. तया परी जग परवडी, संवित्ती जाण, बांधियाची या मोडी, बांधियाची या मोडी, बांधान होनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी, संवित्ती जाण. आता बांधियाची या म्हणजे गुळ एकत्र बांधून केलेली गुळाची ढेप. गुळ एकत्र बांधून केलेली गुळाची ढेप. तर बांधियाची या मोडी म्हणजे ती गुळाची जी ढेप आहे ती मोडली म्हणजे फुटली तरी सुद्धा काय होतं, बांधा न होनी गुळाची मोड. बांधा न होनी म्हणजे ती जरी फुटली तरी त्याची गोडी काही कमी होत नाही. आपण आणतो एवढी मोठी ढेप, पूर्वीच्या काळी फार आणायला जायचे, आता हल्ली किलोवर असे गुळ आणले जातात. तर ती ढेप फोडतो आपण आणि मग रोजच्या वापरायला थोडी 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 काढत असतो. पण ती ढेप फुटली तरी सुद्धा जग परवडी म्हणजे परवडी म्हणजे प्रकारानं. आता संवित्तीचा अर्थ आपण ज्ञान किंवा चैतन्य, ब्रह्मचैतन्य असं घेतोय. तर आटलेला उसाचा रस साच्यात ओतून गुळाची ढेप तयार होते. पण फक्त गुळाची ढेप केल्यानं गुळाच्या आकारमानानुसार त्यातील गोडीत काही फरक होतो का? तो रस असतो नंतर त्याचा आकार होतो. किंवा गुळाची पुन्हा ढेप फोडली तरी गुळाच्या खड्यात गोडी काही कमी होत नाही. तुम्ही एवढासा गुळाचा खडा खाल्ला तरी तेवढाच गोड आहे ना, अख्खी ढेप तर आपण काही खाऊ शकत नाही. पण मोठा जरी आकार घेतला तरी सुद्धा त्याच्या चवीत काही गोडीत फरक पडत नाही. त्याची गोडी आपल्या जागेवर कायम असते. त्याप्रमाणे कारण आणि कारणास्तवात म्हणजे संवित्तीच कारण असतं. हे चांगदेवा तू व्यवस्थितपणे आणि विचारानं समजून घे की उंच नीच, उंच नीच असे भेद जरी दिसत असले तरी त्यासाठी संवित्ती म्हणजे हे चैतन्य, ब्रह्मचैतन्यच कारणीभूत आहे, अधिष्ठान आहे आणि तिचं कार्य आत्म्याच्या सत्ता प्रकाशात अव्याहतपणे चालू असतं.
ज्ञानेश्वरांनी पुन्हा एकदा शिवशक्ती समावेशनाचा येथे सिद्धांत सांगितलेला आहे. हाच विचार त्यांनी आपल्या 7व्या ज्ञानेश्वरीच्या आणि 13व्या अध्यायात प्रकृती पुरुष या लक्षणानं सांगितलेलं आहे. जे प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाहीच आहेत, ते एकरूपानेच आहेत. तर आत्ता म्हटलं तसं गुळाच्या ढेपीची गोडी ही काही आकारावर अवलंबून नाही आहे, ती मूळचीच आहे. तू कुठल्याही आता हल्ली तर छोट्या छोट्या पण ढेपी निघाल्या, एवढ्या एवढी ढेप असते अगदी. तसंच जगाचं महत्त्व आहे. म्हणून ज्ञान नाही, तर ज्ञान म्हणजे संवित्ती, आणि गुळाच्या गोडीप्रमाणे येते संवित्ती किंवा ज्ञान. ते मूलभूत आहे. परमात्माच जगाच्या रूपानं नटलेला आहे. जसं मगाशी रसच ढेपीच्या रूपानं नटतो किंवा तयार होतो. जग दिसतं पण परमात्मा काही आपल्याला दिसत नाही. जगाचं स्वरूप नानाविध आहे. नाम, रूप, वर्ण, आकार असंख्य आहेत. आता परदेशात गेलो, तिथल्या लोकांचे रंग, रूप, शरीर बांधा, तिकडचं सगळं काय म्हणूया आपण निसर्ग. आता आम्ही तर तिकडे गेलेलो होतो, आपल्याला इथे 6 ते 6 किंवा 7 ते 7 असा दिवस असतो. तिथे 4:30-5लाच दिवस उजाडायचा आणि रात्री 9:30-10पर्यंत उजेड असायचं. 9:30च्या पुढे सूर्यास्त व्हायचा. केवढा मोठा 17-18 तासांचा दिवस आपल्याला मिळायचा आम्हाला. तर ही सगळी ही परमात्म्याचीच म्हणजे काय म्हणू आपण निर्मिती आहे किंवा नानाविधता विविधता आहे. आणि त्यांना वडी द्या ना, तिळगुळ. परमात्मा एकमेव अद्वितीय आहे. म्हटलं तर तो एकही नाही आणि अनेकही नाही. आता त्याचं वर्णन कसं करता येत नाही की तो शब्दांच्या पलीकडचं आहे. मग असा आत्मा आपल्याला दिसतही नाही आणि जग मात्र प्रत्यक्ष दिसत आहे. मग सामान्य माणसांची बुद्धी म्हणते जे दिसत नाही ते खरं, की जे प्रत्यक्ष दिसतं ते खरं. लोक म्हणतात ना, कशावर विश्वास ठेवायचा, तो परमेश्वर आहे म्हणून. तो दिसलाय का कधी कुणाला? आता आद्य भगवान शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. जे ब्रह्म किंवा परमात्माच सत्य आहे आणि जे जगत दिसतं ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे सदैव बदलणारं, नाशवान, मर्त्य. पण परमात्मा म्हणजे सगळं बदलणारे हे जग आहे, हे मर्त्य. आणि परमात्मा ब्रह्म आहे, ते तसंच असतं. जे आहे त्यात काही बदल होत नाही. शाश्वत आहे, निरंतर आहे, चिरंतन आहे, अपरिवर्तनशील आहे. म्हणूनच ते सत्य आहे. अनेक गोष्टी दिसत नसल्या तरी त्या असतातच ना. हवा दिसते का? नाही. वारा दिसतो का? नाही. आवाज, ध्वनी दिसतो का? नाही. मग नाहीतच काय तर आहेतच ना. त्याचा आपल्याला अनुभव येत असतो. सुगंध दिसतो का? नाही. गोडी दिसते का? नाही. पण या सगळ्या गोष्टी असतातच. तसंच अनेक गोष्टी दिसतात पण असत नाहीत. मृगजळ ते दिसतं पण खरं आहे का? नाही, तो भास असतो. दोरीवर साप दिसतो पण तो मुळात असतो का? नसतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसतं पण ते धनुष्य असत नाही. त्याप्रमाणे ज्ञानदेव सांगतात की जग दिसतं पण असत नाही. हा सगळा विवर्तवाद आहे. आणि पुढं जाऊन ज्ञानदेव सांगतात की परमात्माच जगताच्या रूपानं प्रकाशित होत आहे. हा त्यांचा चिद्विलासवाद. त्यांनी चिद्विलासवाद असं त्याला म्हटलेलं आहे की सर्वत्र परमात्माच आहे. आत्मप्रकाशाने सर्वत्र आत्माच भरून राहिलेला आहे आणि तो अज्ञानामुळं दिसून येत नाही. ज्ञानामुळं, आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळं तो दिसतो. ज्याला हे ज्ञान झाले, आत्मज्ञान झालेलं आहे, त्या संतांना, त्या साधूंना, मुनींना हे ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांना तो दिसतो. युक्ती आणि प्रमाण यांनी ज्ञानेश्वर महाराज समजावून देत आहेत की काल सांगितलं तसं गीता, वेद इत्यादी ग्रंथात
अशी उदाहरणं दिलेली असतात. आणि म्हणून काही प्रमाण आहेत, ज्ञानाची काही प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे साधन, ज्ञान करून घेण्याचं साधन. ती कोणकोणती आहेत? तर एक प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे मी समोर आत्ता बसलेली आहे, तुम्ही सगळे माझ्या समोर आहात, हे जे दिसतंय हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. दुसरं आहे अनुमान. अनुमान म्हणजे काय की कदाचित मी दिसत नसेल, पण तुम्ही म्हणाल ज्या अर्थी आवाज येतोय तो रुपालीताईंचाच आहे आणि त्यांचा आवाज असाच आपण रोज ऐकत असतो, म्हणजे यावरून इथे रुपालीताई आहेतच. किंवा आपण जे नेहमी म्हणतो की जिथे धूर असतो तिथे अग्नी असतो. मग एखाद्या पर्वतावर आपल्याला धूर दिसायला लागला तर आपण धुरावरनं अग्नीचं अनुमान काढतो की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. अशी एक त्याला व्याप्ती म्हणतात. आणि ते एक नेहमीचा साहचर्य नियम असतो की जिथे जी गोष्ट आहे तिथे ती असणारच, आणि त्यावरून या पर्वतावर अग्नी आहे असं अनुमान काढलं जातं. तिसरं आहे शब्द प्रमाण. हे सगळं आपण शब्दाच्या साहाय्यानं सांगतो. तर शब्द प्रमाण पण शब्दखंड म्हणलेलं आहे, म्हणजे तो त्याच्यामध्ये सगळे शब्द कसा असतो, शब्दाचे किती किती अर्थ होतात, किती प्रकार असतात, ते सगळे त्याच्यात सांगितलेले असतात. आणि ऐतिह्य, आगम आणि ग्रंथ असे सगळे, ग्रंथातूनही आपल्याला सगळं ज्ञान होत असतं. आगम ग्रंथ जे आहेत ते. आता या सगळ्या प्रमाणांनी एखादी गोष्ट दुसऱ्यांना पटवून देता येते. सोन्याचे विविध अलंकार असतात, एकाच सोन्यापासून घडलेले असतात, किंवा एकाच मातीपासून अनेक आकाराची मातीची भांडी बनतात. तसंच एका परमात्म्यापासून हे सगळं विश्व झालेलं आहे. छांदोग्य उपनिषदात एक छान असं वर्णन पटवून दिलेलं आहे बघा. हे जे आपण पाहतोय सोन्याची मातीची उदाहरणं, त्याच्यासाठी एक असं वर्णन आहे, गद्यातच आहे. यथा सौम्येन एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यम. यथा सौम्य, सौम्य म्हणजे बाळा, एकेन मृत्पिंडेन एका मातीच्या गोळ्यावरून, सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् सगळ्या मातीच्या गोष्टी मातीमय आहेत, मातीनं बनलेल्या आहेत ह्याचं ज्ञान होतं. विज्ञातं स्यात् ह्याचं ज्ञान होतं, विशेष ज्ञान होतं. फक्त काय आहे, आपण नावं वेगळी देतो. मातीचे बैल आहेत, मातीचा घट आहे, मातीचं लुगडं काय सुगड आहे, रांजण आहे, घर आहे, अशी सगळी आपण नावं ही कशासाठी दिलेली? वाचारंभणम, म्हणजे केवळ वाणीचा आश्रय घेऊन हा सगळा विकार, यातले बदल हे सांगितले जातात. वाचारंभणो विकार हा नामधेयम, केवळ नाव घेण्यापुरतं तो आहे, नामाचा आधार घेतलेला असतो. पण सगळ्यामध्ये काय नक्की आहे? मृत्तिका इति एव सत्यम. मृत्तिका म्हणजे माती हेच त्यातलं सत्य असतं. आता संविती संविती सारखा शब्द येतोय. संविती म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान. मगाशी जे सांगितले तेच पुन्हा पटवून समजून घ्यायचं आपण की गुळाची ढेप आणि गुळाचे कण यात एकच गोडी असते. तसा परमात्मा निर्गुण, निराकार, अचिंत्य, अलक्ष्य, सर्व व्यापक असा आहे. त्याला कुठलं पूट चढलेलं नाही, अपूट आहे, गुळ गोड आहे. तसा परमात्मासुद्धा अतिशय गोड आहे, असं छान समजावून दिलेलं आहे ज्ञानदेवांनी. आणि म्हणून श्रुती प्रत्यक्षम ऐतिह्यम अनुमानश्च तुष्टयम यस्य चात्मतपो वेद देशिकंच सदा स्मरण. गुरुगीतेत म्हणलेलं आहे की श्रुती, प्रत्यक्ष, ऐतिह्य म्हणजे इतिहासावरून, आणि अनुमान असे चारच प्रकारचे त्यांनी प्रमाणांचा आत्माच प्रकाशक आहे. म्हणजे या चार प्रमाणांच्या द्वारे आपल्याला आत्मा समजून घेता येतो. ज्याला प्रत्यक्ष कधी घेता येईल, त्याला अनुभव येईल त्याला. पण श्रुतीवाक्यातून आता जसं सांगितलं यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन, तसं अशा प्रकारच्या श्रुतीवाक्यातून, उपनिषद वाक्यातून आपल्याला घेता येतं किंवा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ज्या वेळेला हा आत्मज्ञान होतं तेव्हा तो परब्रह्म आणि आपण एकरूपच झालेलं असतो. इतिहासातली आता किती उदाहरणं आहेत. सगळ्यांना जे
परब्रह्मज्ञान झालं. आता मुख्य स्वतः ज्ञानदेव आहेत, आपले तुकाराम आहेत, समर्थ आहेत, शंकराचार्य आहेत, अशी किती जनक राजा आहे, अशी इतिहासातली कितीतरी उदाहरणं आहेत. आणि म्हटलं तसं हनुमान, की त्यांनासुद्धा यांना जसं ज्ञान झालेलं होतं आणि त्यांनी ते सगळ्याच्या पलीकडं अतित सुखदुःखाच्या पलीकडं गेलेले होते. आपल्याला जे छोट्या छोट्या गोष्टीत सुख वाटतं, दुःख वाटतं, तसं या लोकांना वाटतच नाही. म्हणजे त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो. आणि म्हणून हे 4 प्रमाणं हे आपल्याला ज्ञान करण्यासाठी उपयुक्त असतात. तर तशा या प्रमाणांच्या आधारे आपल्याला ज्ञान मिळत असतं. आणि हे परमात्म्याचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं तसं 4 किंवा 6 प्रमाणांनी मिळवता येतं. आता याच्या पुढचं हे आहे, ओवी आहे. पुन्हा तसंच छान अशी उदाहरणं, अगदी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं दिलेली आहेत. आत्ता तिळगुळाचा आपला कार्यक्रम चालूच आहे, त्यामुळं संक्रांत आणि हे सध्या 15 दिवस त्या गोडीचेच आपल्याला अनुभवायला मिळत असतात. किंवा गुळाची पोळी, अगदी बघा ना, त्या गुळाच्या पोळीचा एवढासा तुकडा जरी आपण मोडून खाल्ला तरी तीच गोडी असते. सबंध पोळी जरी खाऊन झाली तरीसुद्धा तीच गोडी मिळते. असं कोणी म्हणेल का माझ्या ताटातली पोळी कमी गोड आहे आणि तुमच्या ताटातली जास्त गोड आहे? सारण सारखंच असतं, सगळ्यांना सारखंच वापरलेलं असतं. तसं हे परमात्म्याचं ज्ञानसुद्धा आपल्याला असंच मिळवता येतं. आता पुढची ओवी बघा, 15वी ओवी. खरं आता आपल्या भराभरा होतील, कारण कसं उद्याला भागवताचा भाग संपणार आहे. घडियेचे नि आकारे, घडियेचे नि आकारे, प्रकाशिजे जेवी अंबरे, प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. आता घडी आपण घड्या करतो की नाही कपड्यांच्या, म्हणून त्यांनी म्हणले घडियेचे नि आकारे. त्या घडीच्या आकारात प्रकाशिजे जेवी अंबरे, अंबरचा अर्थ आहे वस्त्र. अंबर म्हणजे आकाशाचा अर्थ नाही आता इथं घ्यायचा. तर ते घडीच्या आकारात असलेलं वस्त्र प्रकाशिजे, ते आपल्याला उघड लक्षात येतं. कधी ज्ञान येतं, कधी जेवी अंबरे, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे ते उघडल्याबरोबर त्याचं ज्ञान होतं आपल्याला. तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. त्याप्रमाणे ही विश्वाच्या स्फूर्तीनं, विश्वाच्या आधारानं, विश्वाची त्याला स्फुरण झालं होतं ना, म्हणून तो स्फूर्ती शब्द वापरलेला. तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीनं आत्मस्वरूपाची स्फूर्ती प्रकाशित होते. म्हणजे सगुणाचे नि आधारे, निर्गुण पावती निर्धारे. खात्रीनं आधी सगुणाच्या आधारानं आपल्याला निर्गुणापर्यंत पोचायचं. मग ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या सगुण आहेत. म्हणून सगुण भक्ती अगोदर सोपी सांगितलेली आहे, प्रत्येकाला करता येण्याजोगी आहे. म्हणून 12वा अध्यायसुद्धा भगवंतांनी अगदी निर्गुण भक्तीच्या बाबतीत म्हणलेलं आहे. क्लेशोधिकतरस्ते श्याम अव्यक्ता सक्तचेतसाम, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते. थोडीशी ती अवघड आहे, पण सगुण अगदी सोपी आहे. म्हणजे घडी घातलेलं वस्त्र किंवा उलगडलेलं वस्त्र कोणत्याही आकारात वस्त्र म्हणूनच समजतं. त्याप्रमाणे जगातील कोणताही पदार्थ कोणत्याही स्वरूपात आपल्याला दिसत असला तरी परमात्माच या पदार्थाच्या रूपानं विस्तार पावलेला आहे हे लक्षात येतं. कुठलाही आकार, कुठलीही वस्तू असू दे. सगुणी निर्गुण, आता मी जसं सांगत होते तसंच सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी. सगुणी निर्गुण, निर्गुणी सगुण, दोन्ही भिन्न पण नसे मुळी. हेम अलंकार, अलंकारी हेम, मृण्मयेची धाम, धामतेची. मृण्मय म्हणजे माती. किंचित
किंचित महत् उपाधी कल्पितं किंचित महत् उपाधी कल्पितं मुळी अंशिक एकमेव इहतेची पर पिंड ते ब्रह्मांड ब्रह्मची अखंड ज्ञानदेव. आता हा जो अभंग आहे, ज्ञानदेवांची अभंग पण गाथा छान आहे. तर त्यांनी सगुण आणि निर्गुण ही समान सांगितलेली. म्हणजे जे निर्गुण आहे तेच सगुण होतं आणि जो परमात्मा निर्गुण आहे, गुणरहित आहे, तोच या विश्वाच्या रूपानं सगुण झालेला. म्हणून मला अगदी मी नेहमी सांगते बघा की अगदी छोट्या छोट्या वस्तूला सुद्धा नकळत पाय लागला तरी आपण त्याला नमस्कार करायला लावायचे. आमचे आईवडील किंवा आपल्या लहानपणी तेव्हा आपल्याला वाटायचं काय तो दगड तर आहे, ते दगडाला काय लागला पाय म्हणून बिघडलं. असं नाही आहे, तर तो सुद्धा सगुणच आहे, त्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे. आता मातीचं मडकं आणि माती याच्यात काही फरक आहे का एखादं म्हणेल. म्हणून ते गाणं मला आत्ता आठवलं. माती कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायासी माझ्या पायासी. माती कुंभाराला म्हणत असते की मला पायानं तू तुडवतोयस. खरं म्हणजे तो त्याचा कार्य करत असतो, व्यवसाय करत असतो. मातीपासून भांडी बनवणं, माठ बनवणं, घड बनवणं. पण नकळत का होईना त्याला ते तुडवण्याचं काम करावं लागतंय ना. म्हणजे आत्ता मी जसं सांगितलं की मातीला सुद्धा, म्हणून आपण सकाळी सकाळी म्हणतो की पृथ्वीला आपण प्रार्थना करतो की पादस्पर्शम क्षमस्व मे. आम्ही तुला रोज पाय लावतो, पायांनी तुला स्पर्श करतो, तर त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तसं या सगळ्या गोष्टीमध्ये सगुणामध्ये निर्गुण आहे आणि निर्गुणामध्ये सगुण आहे. त्या दोन्हीमध्ये काही भेदच नाही आहे. आणि उपाधी भेदानं ते वेगळे वाटले तरीसुद्धा इह म्हणजे इथलं आणि पर म्हणजे दूरचं. पिंड तेच ब्रह्मांड. शेवटी सर्व ब्रह्मांड ब्रह्मातच विलीन होत असतं. म्हणून संत तुकारामसुद्धा छान अभंगात म्हणतात बघा. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छादली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन माये उपमेशी काये देऊ सुखा. आपल्या अंतरंगात एक दीप्ती आहे, म्हणजे ज्योती आहे. आणि ती प्रकाश, जेव्हा तिचा प्रकाश पडतो तेव्हा ती खरी मूळ होतीच, पण ती आच्छादली गेली होती. जसं सूर्यावर एखादं ढगाचं आवरण यावं आणि तो सूर्य निस्तेज दिसतो, पण ढग बाजूला झाला की सूर्य आपल्याला तेजस्वी प्रकाशमान दिसू लागतो. तसा हा जो ज्योती, या अंतर्ज्योतीचा, अंतरात्म्याच्या ज्योतीचा जो प्रकाश आहे तो तेथीचा आनंद ब्रह्मांडीनं माया. हो, हा अंतरंगातला आनंद आहे ना, हा ब्रह्मांडात मावणार नाही आहे. आणि म्हणून म्हणतात की उपमेशी काये देऊ सुखा. म्हणजे मला सुख जे मिळते या सुखाला मी कशाची उपमा देऊ, असं छान तुकाराम महाराज म्हणतात. भावाचे मथिले निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी प्रेमाची जे थोरी साठवण. आपला जो आंतरिक भाव आहे त्याचं मंथन करून हे निर्गुण संचले, म्हणजे निर्गुण साक्षात आपल्या समोर उभं राहिले. ते निर्गुण या विटेवर परब्रह्म रूपानं म्हणून उभं राहिलेलं आहे. विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शंकराचार्यांनी संस्कृत स्तोत्र रचलेलं आहे. आणि म्हणून तुका म्हणतात की आम्हा ब्रह्मांड पंढरी. हे ब्रह्मांड म्हणजे आमची पंढरी आहे. प्रेमाची जे थोरी साठवण, आणि याच्यातच प्रेमाची थोरी साठवलेली आहे. ज्या आनंदाविषयी ते म्हणतायत, तुकाराम सांगतायत, तो आनंद एकदा आपल्याला कळला पाहिजे. अंतर्बाह्य तीच विश्वस्फूर्ती प्रकाशलेली आहे. भक्तिभावाचं मंथन करून ते निर्गुणात साठवलेलं तेच विटेवर विठोबाच्या रूपानं उभं राहिले. आणि म्हणून पंढरी आम्हा ब्रह्मांड एवढी थोर किंवा भक्तिप्रेमाची साठवण वाटते. कैसी स्वसुखाची अळुकी
जे दोन्ही पण मिळवणी एकी, नेदितीची कवतिकी एक पण फुटो, अमृतानुभवमध्ये म्हटले. परमात्म्याला स्वसुखाचा भोग घेण्याचा कसला छंद लागलाय. प्रकृती हे पुरुष दिसतात दोन, पण तात्विक ते एकच आहेत. अमृतानुभव आपला निम्मा इथेच होऊन जाणार आहे. कौतुकानं सुद्धा एकपणाचं प्रेम फुटू देत नाहीत. ते कौतुकात सुद्धा आपल्याला भांडतात की नाही लोक, तसं ते म्हणतात हे प्रेम त्यांचं फुटत नाही. दिसू नये आणि सिद्धही होऊ नये असं जो आहे त्याला अजातवाद म्हणतात. दिसतं पण सिद्ध होऊ नये हा विवर्तवाद म्हणतात. आणि दिसतो व सिद्धही होतो तो परिणामवाद म्हणतात. आता त्यातलं दिसू नये सिद्धही होऊ नये अजातवाद. वंध्यापुत्र, शशशृंग, खपुष्प हे दिसतही नाहीत आणि सिद्धही होत नाहीत. आहे का वंध्येला कधी पुत्र झालेला आहे? नाही. सशाला शिंग असतं का? नाही. आकाशात पुष्प असतं का? नाही. दोरीवर भासलेला वाद हा विवर्तवाद आहे. दिसतो पण सिद्ध होत नाही. आणि वारुळातला साप दिसला आणि सिद्ध झाला तर दूध दही हा परिणामवाद आहे. म्हणजे दिसतो सिद्धही होतो तो परिणामवाद. थांबूया इथेच. उद्याला इथला थोडासा उरलेला भाग घेऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.